उदय सामंत हे महायुतीचे त्या ठिकाणचे पालकमंत्री म्हणून नेते आहेत आणि उद्योग खातं सांभाळत असताना अनेक असे विषय या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी डिंगणी जयगडची रेल्वे व्हायला पाहिजे, निवळी जयगडचा 4 लेन रस्ता व्हायला पाहिजे, स्टरलाईटचं भूसंपादन तिथे उद्योग आले पाहिजे. हे न करता माझ्या गावामध्ये मिऱ्यावरती आम्हा सगळ्यांना ग्रामस्थांना न विचारता नोटिसा त्या ठिकाणी चालल्यात. विकास हा आम्हाला पण पाहिजे, विकास आम्हाला कळतोय. भगवती बंदर त्या ठिकाणी गेली 50 वर्ष अजून अपुरं राहिलंय. जयगड बंदरात सुद्धा काही केलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं भान उदय सामंत यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्या रत्नागिरीचा विकास झाला पाहिजे, औद्योगिक झाला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला ही आमची भूमिका आहे. मोदी सरकारचा अजेंडा आहे किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा अजेंडा आहे, देवेंद्रजीचा अजेंडा आहे. त्यामुळे आमचा काही विरोध नाही, पण ह्यातला हेतू उदय सामंत साहेबांचा काही चांगला आहे असं मला वाटत नाही. पालक ह्याचा अर्थ असा आहे, तो त्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेव्हा प्रशासन म्हणून किंवा सरकार म्हणून शिवसेना, शिंदेसेना, भाजपा आणि अजितदादा गट काम करते, तर ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे. गेल्या 2 वर्षात त्यांची जर बॉडी लँग्वेज पाहिली असेल तर मी म्हणेन ते धोरणनी बांधील ते तोरण अशा प्रकारचं सगळं आहे. सरकार म्हणून एकत्र बसून हे सगळं करण्यापूर्वी चर्चा करणं मला वाटतं हे नीट योग्य ठरलं असं मला वाटतं आणि त्यामुळं हे असे काही प्रयत्न त्यांनी करायचं मला वाटत नाही. म्हणून देवेंद्रजी आमचे नेते पत्र लिहिलंय की जर या संदर्भात आमची बैठक लावा, आम्हाला नेमकं काय ते समजून सांगा आणि विकास जर करायचा असेल त्याच्याकरता आम्ही प्रोएक्टिव्हली प्रयत्नच करतोय. आणि आज MIDCनं जे काही भूसंपादन स्टरलाईटला केलंय, जयगडला त्या वाटेतला केले, त्या ठिकाणी उद्योग उभे केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि जर बंदर विकासच त्यांना करायचा असेल मिऱ्याच्या दृष्टीनं तर मला असं वाटतं ते टेक्निकली फिजिबल नाहीये. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.